नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. असं म्हणतात की स्वामी महाराजांचं ऐकलं तर त्यांची कधीही फसवणूक होत नाही आणि त्या व्यक्तीला प्रत्येक कार्यामध्ये जास्तीत जास्त यश मिळते. महाराज सांगतात, बुद्धिमान आणि हुशार माणसाने प्रत्येकाकडून काहीतरी शिकले पाहिजे, मग तो प्राणी असो किंवा मनुष्य असो. स्वामी महाराजांनी बऱ्याच प्राण्यांकडून काही गोष्टी शिकायच्या ते सांगितले आहे. त्यापैकी गाढव हा एक प्राणी आहे. आपण गाढवाकडून 3 अशा गोष्टी शिकणार आहोत ज्या आपल्याला आपल्या आयुष्यात प्रगती करायला मदत करतात. पहिल्यांदा तो श्लोक बघूया. याच्यामध्ये या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. शुश्रतोपि वहेत् भारशितोषण न पच्यते, संतुष्य संतुष्ट चरतो नित्य 3 शिक्षेचं गरज भात. पहिली गोष्ट, गाढव कितीही थकला तरीही तो ओझं उचलायचं काम चालू ठेवतो आणि आपल्या ठिकाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत चालत राहतो. तसेच माणसाने सुद्धा कितीही थकवा आला तरीही आपल्या ध्येयप्राप्तीसाठी आणि कार्यसिद्धीसाठी सतत प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. असे होऊ शकते की ध्येय प्राप्त करताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळेस जो हार मानायची शक्यता असते, पण गाढव जसा न थकता न थांबता पुढे चालत राहतो, तसेच माणसाने सुद्धा सगळ्या संकटांचा अडचणींचा सामना धैर्याने केला पाहिजे आणि सतत न थांबता पुढे चालत राहिले पाहिजे. दुसरी गोष्ट, गाढव कोणताही ऋतू असू दे त्याची पर्वा करत नाही. थंडी असू दे, पाऊस असू दे, ऊन असू दे, गाढव आपले काम सातत्याने करत राहतो. त्याच्यावर कोणत्याही ऋतूचा परिणाम होत नाही. अशाच प्रकारे माणसाने सुद्धा आपल्या ध्येयप्राप्तीसाठी कोणत्याही ऋतूची पर्वा न करता सतत काम केले पाहिजे. बऱ्याच लोकांना कारणे द्यायची सवय असते, जसे की खूप ऊन आहे, खूप पाऊस आहे, खूप थंडी आहे, त्यामुळे ते कामाची टाळाटाळ करतात. पण बुद्धिमान हुशार माणसाने ऋतू गरम आहे की थंड याचा विचार न करता आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी मार्गक्रमण केले पाहिजे. तिसरी गोष्ट, गाढव परिस्थितीनुसार त्याला जे चरायला भेटते ते चरते आणि नेहमी संतुष्ट राहते. तसेच माणसाने सुद्धा त्याला जे आयुष्यात भेटले आहे त्याच्यामध्ये संतुष्ट राहावे, समाधानी राहावे आणि चांगल्या गोष्टींसाठी प्रयत्नशील राहावे. लोकांना सतत रडायची सवय असते. माझ्याकडे हे असते तर मी ते केले असते, माझ्याकडे ते असते तर मी हे केले असते, आणि अशी माणसं आयुष्यात कधीच संतुष्ट राहत नाहीत. त्यांना कितीही दिले तरी त्यांची हाव कमी होत नाही. त्यापेक्षा माणसाने आहे त्या परिस्थितीत संतुष्ट राहावे आणि चांगल्या गोष्टीसाठी प्रयत्नशील राहावे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या मनीषाज व्हॉइस या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलवरतीही क्लिक करा. यामुळे तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ आल्यावर त्याची नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.